आजूबाजूला उभे असलेले तरुण मंडळी सर्वांनी पुढे येऊन बसा. बाहेर बसलेले बाहेर उभे राहिलेले समोर येऊन बसा. सगळं महाराज याचा नॉईज जास्त येतो, बेस जास्त आहे, काय जास्त आहे? करा ना तुम्ही, करा ना सेट. जातो दादा तसं नसतं रे गोळी. असं लो उलटवर आहे लो बस लो. बघा बरं एकदा रवी महाराज एकदा बघा. रवी महाराज एकदा बघा. दादा बघा ना एकदा. बाबा बसा बसा.
धर्माचे पालना करणे पाखंड
संगीत विशारद दादा महाराज पाटील हे चांगलं आहे, हे चांगलं आहे पाटील. कारण आपल्या सर्व लोकांना प्रेरणा देणारे आपण सर्व
Thank you.
सर्वांनी हाताने टाळी वाजवून भजन करा. आजूबाजूला उभे राहिलेले मंडळी मंडपमध्ये येऊन बसा. चला जास्तीत जास्त बसून घेण्याचा प्रयत्न करा. चला आजूबाजूला उभं राहू नका. सर्वांनी या धर्म मंडपात येऊन बसायचं. टाळी वाजवून भजन करा सर्वांनी. पहिला
वाटतं सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला 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 सर्वांनी टाळी वाजवून भजन करा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं
विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले चौफारुनिया भरे वरी बैसऊ पावले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांची रंजवू चित्तासी अपुल्या जरी घेरती वादळे संकटाची इति श्री कराया पुऱ्या जीवनाची रणी पाडती जे यमाची ही दात अशांची शिवाजी असे जन्मजात विठाला रायगडे मंदिर वसे माझा राया रायगडे मंदिर वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती भाविक जन हो अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शिवपुत्र संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं पवित्र पावन भूमीमध्ये ऐतिहासिक अशा सराटी अंतरवालीमध्ये संघर्ष योद्धा मराठा योद्धा आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याकरिता ज्या योद्ध्यानं प्रचंड अशी चळवळ उभी केली असे सगळ्यांचे प्रेरणास्थान आपल्या सगळ्यांचं नेतृत्व आदरस्थान संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठीचा जो लढा उभा राहिला या लढ्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या सराटी अंतरवालीच्या पवित्र भूमीत आदरणीय दादांच्या उपोषणाच्या निमित्तानं आणि आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा कार्यक्रम 16 तारखेला रात्री 12 वाजता आदरणीय दादा उपोषणाला बसले. 17 तारखेचा दिवस गेला, 18 तारीख आहे आणि याच उपोषणाच्या या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला कीर्तनाचा कार्यक्रम आणि या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली असे आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य निवृत्ती दादा लकडे, त्यांच्यासोबत सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली असे संगीत अलंकार हरिभक्तपरायण दादासाहेब महाराज पाटील, सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तपरायण गोसेवक रवींद्रजी महाराज मदने, परमस्नेही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत अलंकार हरिभक्तपरायण शरद महाराज देवडे, कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे परमस्नेही मित्र ज्येष्ठ गुरुबंधू, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि साष्ट पिंपळगाव वासुकी सराटी अंतरवली आदरणीय दादांच्या उपोषणाचा, ठिय्या आंदोलनाचा, साखळी उपोषणाचा कोणताही कार्यक्रम असो
तनमन धनाचं सहकार्य करणारे आणि आपला जास्तीत जास्त वेळ देणारे आमचे परमस्नेही मित्र गणेश महाराज भोसरे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन होतंय असे सराटी अंतरवली गावचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, आमच्या गुरुस्थानी असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महंत महादेवजी महाराज गिरीबाबा, कीर्तनामध्ये उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, गावातील भजनी मंडळी, विनेकरी बाबा, उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे मृदंग अलंकार, मृदंग विशारद, आपल्या जालना जिल्ह्याचं भूषण काजळा गावचे रहिवासी गजाननजी महाराज मुळ, सुंदर अशी गोड चाल ज्यांनी अगोदर मृदंगाद्वारे वाजवली अशी हरिभक्तपरायण आदित्यजी महाराज दहीभाते, उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमस्नेही मित्र दीपक महाराज गवारे, आमचे परमस्नेही मित्र रवींद्र महाराज सांगोळे, सोपान दादा आंबोरे, कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व शूटिंगवाले दादा, आमचे बाबा सुद्धा या ठिकाणी मित्र आमचे उपस्थित आहेत. कीर्तनाचं थेट प्रक्षेपण करणारे युट्यूब चॅनलद्वारे आदरणीय दादांच्या उपोषण स्थळावर महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे कीर्तन सेवा पोहोचवण्याचं काम करणारे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरती काम करणारे सर्व कॅमेरावाले, युट्यूब चॅनलवाले दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमस्नेही मित्र दिलीप वाघ साहेब, आदरणीय मनोज दादांचा वाढदिवस भोकरदन या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी साजरा केला आणि सुंदर असं कीर्तनाचं आयोजन केलं, वृक्ष लागवड त्यांनी केली असे आमचे वाघ साहेब, परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी, सर्वच मराठा बांधव भगिनी, गावातील आदरणीय दादांच्या उपोषण स्थळाकडे जास्तीत जास्त वेळ देऊन या आंदोलन लढ्यामध्ये सक्रिय असणारी, विशेषत्वानं गेला 1 वर्ष उलटून सुद्धा सराठी अंतरवळीत लाखो मराठी येतायत जातायत, पण येणाऱ्या जाणाऱ्या मराठ्यांची गर्दी वर्ष झालं तरी कमी होत नाही. या येणाऱ्या जाणाऱ्या गर्दीला न कंटाळता येणाऱ्या सर्व वारकरी बांधवाचे आणि मराठा बंधू भगिनींचं कायम स्वागत करणारे सराठी आंतरवालीकर ग्रामस्थ यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि पुढे चालतो. विठाला सुंदर असा आवाज तुम्हा सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे साऊंड सिस्टमचे ऑपरेटर दादा, आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. आदरणीय दादांच्या उपोषण स्थळावरती दादांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन करण्याचा हा सुयोग आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप, देहू निवासी, देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचामवेद निर्माते मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संता तुषविली, असा ज्यांचा अधिकार नभे नभे, तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबर धर्माच्या पालनाच्या संदर्भानं सुंदर असं चिंतन प्रतिपादन करतायत. जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो, ती म्हणजे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला येतो. हे काम केल्यानं आमच्या नामरूपी, संप्रदाय रूपी आणि धर्मरूपी बीजाचं नाव वाढत असतं. धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना आम्ही तीक्ष्णाशा शब्दरूपी बाणात शस्त्र हाती घेऊन धर्माच्या पालनाचं काम करू आणि या पवित्र कार्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, भीडभाड न राखता, उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, नर असो अथवा नारी,
हा सगळा भेद बाजूला सारून कसल्याही प्रकारची भीडभार न राखता या धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु तुकोबर आहे प्रस्तुत अभंगामध्ये म्हणताय. विठाला चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत? बोला बोला, काय हरकत? सगळ्यांनी असं प्रसन्न बसा, प्रसन्न ताट बसा, ताट. तिकडे उभं राहिले जर बसता आलं तर बघा, म्हणजे बसत असं नाही पण बसता आलं तर बघा, थोडी शोभा वाढवा. बसा, सगळ्यांनी प्रसन्न बसा, ताट बसा. त्या सदावर्तासारखं वाकडं तिकडं थोबड करून कोणी बसू नका. तीन महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये बाळा. सूचना क्रमांक 1, एकदा बसल्याच्या नंतर कोणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. सूचना क्रमांक 2, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कोणी गप्पा मारून मध्ये बडबड करायची. बोला बोला. आणि सूचना क्रमांक 3, ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणी टाळी वाजवायची. कोण नाही म्हणलं? ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायची. विठाला जगद्गुरु तुकोबर आजच्या भंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर धर्माच्या पालनाचं काम करतो. जगद्गुरु तुकोबर आहे. कोणत्या धर्माचं पालन करताय? धर्म म्हणजे काय? एखाद्या सर्वसामान्य जीवाला का तुम्ही आम्ही विचारू गेलो, बाबा धर्म कशाला म्हणतात, काय आहे धर्म, तुझा कोणता आहे धर्म, तर आमच्या मुखातून आपसुकच वाक्य बाहेर पडतं, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे. हे धर्म आम्हाला लक्षात येतात मायबाप. पण धर्म या 2 अक्षरी शब्दाची व्याख्या एवढी संकुचित आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हाला कळेल, पचेल, रुचेल अशा भाषेत मी धर्माची व्याख्या सांगेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे असतं तो आपल्या जीवनातला धर्म आहे. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काहीतरी भूमिका घेऊन जन्माला येतो, काहीतरी कर्तव्य घेऊन जन्माला येतो, काहीतरी कर्म घेऊन जन्माला येतो आणि तो प्रत्येकाच्या जीवनातला धर्म असतो. म्हणून तर हिंदुस्थानची लोकसंख्या 130 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्या हिंदुस्थान नावाच्या आपल्या भारत देशाची आहे. तरी तर या भारत देशात जन्मणाऱ्या लेकरांची संख्या लाखो आहे. ज्या अर्थी देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे तरीही नवीन जीव दरदिनी जन्म घेतात. याचा अर्थ देव ज्या अर्थी नवीन जीवाला दरदिनी जन्माला घालतोय त्या अर्थी त्या जीवाची या देशात या भूतलावर गरज असली पाहिजे. गरजेविना आणि कर्तव्याविना कुणाचा जन्म होत नाही. जन्म झाल्याच्या नंतर माणसं कर्तव्यापासून दूर जातात, कर्तव्याशी विनमुख होतात. पण प्रत्येक व्यक्ती कर्तव्य घेऊन जन्माला येतो. कर्तव्य प्रत्येकाचं आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर तुमच्या आमच्या सारख्या कीर्तनात बसलेल्या सर्वसामान्य श्रोत्यापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी कर्तव्य आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्याच्या जीवनातलं कर्तव्य नाम धर्म काय आहे? भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये धर्म आहे. भक्तांचा संभाळ करणं, दृष्टांचा संहार करणं आणि धर्माचं रक्षण करण्याचं काम करणं हा भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान या पृथ्वी तलावर जन्माला येतात आणि धर्माचं रक्षण करायला आलेले भगवान दृष्टांचा संहार करून भक्तांचा संभाळ करण्याचं काम करतात. श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवान स्वतःच्या मुखाने सांगतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता संत सज्जनांचा संभाळ करून दुष्टांचं निर्दलन करण्याकरिता भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी या भूतलावर जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन. कोण म्हणतं
भगवान म्हणता यदा यदा ही धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता भगवान या भूतलावर जन्माला घेतो. महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणत आहे महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्माचं रक्षण करण्याकरिता भगवान अवतार धारण करतात आणि भक्तांचा सांभाळ करण्याचं काम करतात. गड्या धर्माचं रक्षण करण्याकरिता भक्तांचा सांभाळ करून दुर्जनाचा संहार करण्याकरिता भगवान जेवढे अवतार घ्यावे लागतील तेवढे अवतार घेतात. भक्तांचा सांभाळ करताना भक्ताच्या घरची कामं भगवान परमात्मा करतायत आणि भक्ताच्या घरची कामं करताना ते थोडीशीही लाज बाळगत नाही. देवाला भक्ताच्या घरची कामं करताना लाज वाटत नाही. महाराज म्हणतायत साधावया भक्ती काज नाही लाज धरीत आणि ऐशी याशी शरण जावे. भगवान परमात्मा भक्ताच्या घरची कामं करताना लाजत नाही. त्यामध्ये भक्तांचा सांभाळ करण्याचं काम भगवान करतायत. पुन्हा कुणाच्या घरी काय काय कामं केली यासाठी वारकरी परंपरेत एक अभंगाचे उच्च नीच काही तिसते भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिलेविनी सजन कसाया विकुला मांस माया सावर्थ्यास भरपूर नरहारी सोनारा घडू कुंकू लागे चोख्या मिळ्या संगे ढोरेवडी. प्रत्येक भक्ताकरिता भगवान परमात्म्याने काय काय काम केलं हे सांगणारा एक अभंगच आहे. तुम्ही म्हणाल महाराज थोडं जवळचं उदाहरण सांगा. आपल्या अगदी जवळ असणाऱ्या शांती ब्रह्मनाथांच्या घरी त्या भगवान परमात्म्यानं नाथांच्या घरी यावं आणि नाथांच्या घरची कामं करावी. नाथाच्या घरी त्यानं कावडीनं पाणी भरावं. देवाला लावण्याकरता नाथ महाराज चंदन उगळायचे आणि चंदन उगळून द्यायला श्रीखंडाच्या रूपातला देव आहे. प्रत्येक भक्ताच्या घरी तो कामं करू लागला. गड्या कोणाच्या घरी काय कामं केली याचा अभंगच मी आता सांगितला. आणखी आपल्या शेजारी परभणी नावाचा जिल्हा आहे. परभणी नावाच्या जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. त्या गंगाखेडला वारकऱ्याची दिंडी आहे
आणि एका मुलीनं आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडील म्हणतात, बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली. कोण असतं बाबा पंढरपूरला? वडिलांना सांगावं, बाळ जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला 28 युगापासून उभा आहे. मग त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला, बाबा जर जगाचा मालक पंढरपूरला विटेवर उभा असेल ना, तर कसा दिसतो तो जगाचा मालक? कसा पंढरपूरला विटेवर उभा आहे तो मला बघायचं बाबा. त्या मुलीनं आपल्या बापाकडे हट्ट धरला आणि आपल्या मुलीचा हट्ट पुरवण्याकरता तो बाप पंढरपूरला निघाला आपल्या लाडक्या लेकीला खांद्यावर घेऊन. किती भाग्यवान असेल तो बाप जो आपल्या लेकीला खांद्यावर घेऊन पंढरपूरला निघाला, आणि किती भाग्यवान असेल ती लेक आपल्या बापाच्या खांद्यावर देवाच्या दर्शनाकरता निघाली. लेकीचा हट्ट पुरवण्याकरिता बाप त्या ठिकाणी पंढरपूरला निघाला आणि लेकरांचा हट्ट काही केल्या पुरवावा लागतो. 3 प्रकारचे हट्ट शास्त्राने सांगितले, प्रामुख्याने तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पहिला हट्ट आहे बाल हट्ट. कशाला म्हणायचं बाल हट्ट? लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. दुसरा हट्ट राज हट्ट. राज हट्ट कशाला म्हणायचे? नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच. बोला, राज हट्ट. आणि तिसरा हट्ट आहे स्त्री हट्ट. स्त्री हट्ट कशाला म्हणतात? कपाट भरून साड्या घरात असल्या तरी संक्रांतीला नवी साडी घ्यावीच. बोला बोला, जणू माझ्या समोर सगळे ब्रह्मचारी बसले. नवी साडी घ्यावी लागते. असा प्रकारचा स्त्री हट्ट आहे. हे 3 हट्ट पुरवावे लागतात. आपल्या लेकीचा मान हट्ट पुरवण्याकरता तो बाप आपल्या लेकीला घेऊन पंढरपूरला निघाला. पंढरपूर मध्ये पोहोचले. देवाच्या दरबारात जाऊन देवाचं दर्शन त्या बापानं आणि त्या लेकीनं केलं. पण त्या लेकीनं देवाच्या समोर हात जोडले. एकटक नजर त्या देवाकडे लागलेली आहे. देव त्या लेकीकडे पाहतोय आणि ती लेक, ती मुलगी त्या देवाकडे पाहते. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. एकटक नजर देवाकडे लागलेली आहे. देव जनाबाईकडे पाहताय आणि जनाबाई देवाकडे पाहताय. आणि पाहता पाहता जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. कंठी प्रेम घाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. जनाबाईनं देवाकडे बघावं, जनाईच्या डोळ्यात पाणी यावं आणि जनाईच्या बापानं म्हणावं, बाळ जावं लागेल आपल्याला परत. आणि त्यावेळी जनाबाई सांगते, बाबा आतापर्यंत मी माझ्या बापाकडे राहिले, पण आता मला जगाच्या बापाच्या चरण सानिध्यात राहायचे. मला घरी येण्याची इच्छा नाही. आणि जनाबाईनं देवाच्या मंदिरात पंढरीत राहण्याचा हट्ट धरला आणि बापाच्या डोळ्यात पाणी आलं. जनाबाई हट्ट सोडेना म्हणून जनाबाईचा बाप पंढरपूर सोडून घरी एकटा निघाला. पण जनाबाईला मंदिरात सोडून निघताना जनाईच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि साहजिक आहे महाराज, एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही ना, त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा बाप झाला होता. कारण हा बाप जनाईला सासरी पाठवत नव्हता, तर देवाच्या मंदिरात सोडत होता. डबडबल्या डोळ्यानं जनाबाईला निरोप द्यावा आणि जनाबाईच्या वडिलांना निघावं. त्यावेळी नामदेवराय नावाच्या संतांचं आगमन देवाच्या दरबारात झालं. नामदेवरायांना जनाबाईच्या बापाला सांगावं, बाबा चिंता करू नका तुमच्या लेकीची. या पंढरपुरात तुमच्या जनाबाईचा मी लेकीसारखा सांभाळ करेल. आणि जनाबाईच्या बापानं जनाबाईचा हात नामदेवराय नावाच्या संतांच्या हातात दिला आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं. इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आईंनो एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या लेकराचा हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेला तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणते, महाराज आम्हाला तिथं पोरगी द्यायचीच नव्हती, पण ते रोयलागडचा पाहुणा ऐका ना. सत्यानाश. जनाबाईला नामदेवराय घरी घेऊन गेले. सगळ्या लोकांचा, घरातल्या लोकांचा स्वयंपाक जनाबाई करायच्या. नामदेवरायांच्या कुटुंबात 14 सदस्य. स्वयंपाक जनाबाई करायच्या. जात्यावर दळण जनाबाई करायच्या. कोंबड्या जनाबाई खापायच्या.
आणि प्रत्येक कामात मदत करायला देव विटेवरून जनाबाईकडे यायचा. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. काय काय कामं केली भगवंताने, ऐका गड्या, भगवंताचा धर्म मी सांगेन. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. महिला मंडळ इकडे होतात का वा? नाही वा. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. जगाच्या मालकानं यावं, जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या आणि जनाबाईला स्वतःच्या हाताला नाहू घालावं. आणि भक्ताच्या घरची कामं करताना देव लाज बाळगत नाही. हा भगवंताच्या जीवनातला धर्म आहे. विठाला विठा. परमात्म्याच्या जीवनातला जसा धर्म आहे तसा साधूच्या संतांच्या जीवनामध्ये धर्म आहे. काय आहे साधूच्या जीवनातला धर्म? तर बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा येतो हिताचा कळवळा. या जगातील प्रत्येक अज्ञानी पामर अनाथ जडजीवांचा उद्धार करण्याकरिता संत या भूतलावर जन्माला येतात. ज्यांचा मूळ निवास वैकुंठात आहे, पण वैकुंठातून ते या मृत्यू लोकामध्ये फक्त तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता जन्माला आलो याची कारणाशी. तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता संत या भूतलावर जन्माला येतात. पण तुमचा आमचा उद्धार करणारे संत, तुमच्या आमच्या हितासाठी जगणारे संत या जगाला कळाले नाही. जर ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सोपान काकारी, निवृत्ती दादा, 4 अवतारी पुरुष असणारी भाऊंड संत मंडळी जर आळंदीतल्या लोकांना कळाली असती तर आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबरांच्या धुळीत माती फेकली नाही. तुकोबारा या देहूनगरीत अवतरले, पण देहूच्या लोकांना कळाले नाही. जर तुकोबारा देहूच्या लोकांना कळाले असते ना, तर देहूतल्या कासाराच्या बायकोनं तुकोबाराच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं. मंबाजी बुवा नावाच्या वाजण्यानं तुकोबारांना काठीनं मारलं नसतं. तत्कालीन स्वयंघोषित धर्मपंडितांनी तुकोबारांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या नसत्या. गावाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न देहूतल्या लोकांनी केला नसता. तुकोबारा या जगाला कळाले नाही. संतांनी या जगत कल्याणाकरिता आपण अवतार घेतलाय, आपण जन्माला आलो हे भान कधी विसरू न देता हयातभर संत जगत कल्याणाकरिता अवतरले. विठाला विठा. प्रत्येक संत या जगातील प्रत्येक जडजीवांचा उद्धार व्हावा यासाठी जगत राहिले, पण संत या जगाला कळाले नाही. प्रत्येक जीवाच्या उद्धाराकरिता संतांनी नामस्मरणाचा सोपा मार्ग दिला आणि हा संत जीवनातला धर्म आहे. विठाला विठाला. प्रत्येक संतांनी या भूतलावर जगत कल्याणाचा मूलमंत्र तुम्हाला आम्हाला दिला गड्या. ज्यांना शक्य होईल त्यांनी बसून घ्या. भगवान परमात्म्याच्या संतांच्या जीवनाच्या नंतर प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या सारखा सर्वसामान्य जीवाच्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेला काहीतरी धर्म. ऐका गड्या, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे. काय धर्म आहे मी सांगेन. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. प्रत्येक व्यक्ती मनुष्य म्हणून जन्माला आला तर प्रत्येक माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं हा माणसाच्या जीवनामध्ये धर्म आहे. बघा, संताचं जीवन जगत कल्याणाकरिता, संताचं जीवन दुसऱ्याकरिता, जे कधी स्वतः करिता जगत नाही, जे कधी स्वार्थाकरिता मागत नाही, त्यांचं जीवन फक्त दुसऱ्याकरिता संत जीवन आहे महाराज. आणि जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो
त्याचंच रक्त त्याला एक दिवस विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करतो त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवराजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून राजाधिराज छत्रपती शिवराजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. 18 पगड जातीचे मावळे श्री महाराजांनी सोबत घेतले होते. एक मावळा महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. एक मावळा लढत होता. एक मावळा झंझत होता. एक मावळा प्राणपणाला लावायला तयार होता. महाराजांना बुलंदाची मावळ्यांची फौज तयार करताना कधी जात पात पाहिले नाही. जाती भेदाला धारा दिला नाही तर 18 पगड जातीच्या बुलंद मावळ्याची फौज श्री महाराजांना तयार केली. महाराजांच्या मावळ सेनेमध्ये 18 पगड जातीचे मावळे होते. मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुमार होता, साली होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मातम होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांना स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. पर महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी? धरत्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते. मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता माऊल्या सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मानला होता दुश्मनाने आकांत. अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. औरंगजेब घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्ताची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा पाहिला. अशा छत्रपती शिवरायांना 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. राज्याचा राज्यकारभार पाहताना नशेमध्ये बेधुंद असणारे पण एवढं फलाटे स्वराज्य स्वतःच्या मनगटाच्या जोरावर निर्माण करून सुद्धा ज्याला उभ्या हयातीत सुपारीच्या खांडातही व्यसन केलं नाही असा जगाच्या पाठीवरचा एकमेव आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. राजकीय स्वार्थापोटी जाती जातीत वाद लावणारे पण 18 पगड जातीच्या जनसमुदायांना एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवर एकमेव जाणता
नाव गड किल्ल्याच्या दगडावर तर गाजतंय, पण इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराजांसारखा संस्कारी राजा झाला नाही. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, पायांना नाचवणारे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, पायांना नाचवणारे. पण जगाच्या पाठीवर एकमेव जाणता राजा झाला, माता मावल्यांना वाचवणारा. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला प्रसंग सांगायला आज आनंद वाटतो. त्याचं कारण आहे महाराज, आज जर महाराष्ट्राची स्थिती आपण पाहिली ना तर अत्यंत दुर्दैवी अवस्थेला महाराष्ट्र पोहोचलाय. 1 महिनाभरापूर्वी बदलापूरला एक दुर्दैवी घटना घडली. 3 वर्षांनी 8 महिन्याच्या चिमुरड्या मुलीचं वय आहे. त्या चिमुरड्या ताईवरती अत्याचार करण्याची घटना या महाराष्ट्रात घडते आहे. कळव्यामध्ये मतिमंद मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अकोला या ठिकाणी 6 शाळेतल्या मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. घराच्या बाहेर निघून शेतात जाणाऱ्या 67 वर्षीय माता माऊलीवरती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या मांजरी गावात अत्याचार केला जातोय. एखाद्या माता भगिनीनं आपल्या घरातून शेतात जावं तर तिच्यावर अत्याचार केला जातोय. एखाद्या माता भगिनीनं घराच्या बाहेर पडावं तर तिच्यावर अत्याचार होतोय. आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलीनं स्कूल बसमध्ये बसून शाळेत जावं तर स्कूल बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला जातोय. स्कूल बसमध्ये उतरल्याच्या नंतर शाळेच्या प्रांगणात ती पोहोचणे म्हणजे सुरक्षित राहील अशा भावनेनं माता पिता तिला शाळेत पाठवतात. तर शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच आमच्या माता भगिनीवरती अत्याचार केला जातोय. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना कानावर आल्या तर वाटतं माझ्या राजानं शिवकाळात निर्माण केलेला कायदा महाराष्ट्रात यायला हवा. माता मावळ्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याच्या डोळ्यात तापलेल्या लालबुंद साया घातल्या पाहिजे. माता मावळ्याच्या अंगावर हात टेकणाऱ्याचे हात पाय चाटून कलम केलं पाहिजे आणि गडावरून ढकलून त्याचा चौरंगा केला पाहिजे. आमच्या छत्रपतींच्या काळातला कायदा आज लागू करण्याची गरज आहे. आज अवस्था बिकट करायला पोहोचली. मागच्या महिन्यात रक्षाबंधनाचा सण होता. महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी आपल्या भावाला एकीकडे राख्या बांधत होत्या तर महाराष्ट्रातल्या काही बहिणी एकीकडे लाडक्या बहिणी फॉर्म भरायला गेल्या होत्या. एकीकडे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये लाडकी बहिणीचा सन्मान म्हणून दिले जात होते. एकीकडे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधून तो रक्षाबंधनाच्या सणाचं पावित्र्य जपत होत्या. तर एकीकडे त्याच माता मावल्याची आबरू या महाराष्ट्रात लुटली जात होती. रक्षाबंधनाचा सण झाला, आता लवकरच भाऊबीजेचा सण येईल. भाऊबीजेच्या सणाला जर एखाद्या बहिणीनं आपल्या भावाला ओवाळताना जर एखादा भाऊ जर म्हटला की ताई तुला काय भेट देऊ तर त्या ताईनं काय उत्तर द्यायचं ऐका गड्या. त्या बहिणीनं त्या भावाला 2 गोष्टी मागायच्या. दादा मला बहीण म्हणून ज्या नजरेने बघतो ते इतराच्या बहिणीकडे त्याच नजरेनं बघ. या महाराष्ट्रात एकही अन्याय अत्याचार होणार नाही. आणि एवढं होऊन जर अन्याय अत्याचार थांबले नाही तर आपल्या भावाला दुसरी एक भेटवस्तू मागा. आपल्या स्वरक्षणाकरिता आपल्या जवळ एक धारदार शस्त्र आपल्या जवळ बाळगण्याची भेटवस्तू आपल्या भावाला मागा. ज्या वेळी एखादा नराधम माता मावळ्यावर वाकडी नजर करून अंगावर चालून येईल ना त्या माता मावळ्यांना स्वरक्षणाकरता एखाद्या शस्त्राची गरज आहे. ते शस्त्र आपल्या भावाला मागा. या महाराष्ट्रात एकही अन्याय अत्याचार होणार नाही. मागितलं पाहिजे. माझ्या शिवरायानं 350 वर्षापूर्वी माता मावल्यांचं रक्षण करण्याचं काम केलंय. म्हणून तर छत्रपती शिवरायांचं चरित्र आम्हाला कीर्तनात सांगावं. 350 वर्षापूर्वी संपुष्टात आलेला धर्म
350 वर्षापूर्वी संकटात सापडलेला धर्म माझ्या छत्रपती शिवबाराजाला त्या ठिकाणी रक्षण करण्याचं काम एक एक मावळा महाराजांकरिता लढत होता. एक एक मावळा महाराजांकरता जगायलाच नाही तर मरायला तयार होत. तानाजी मालुसरे नावाचा मावळा राजांकडे आला आणि राजाला म्हणाला, राज पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलो. राज पोराच्या लग्नाला यावं लागतं. मासाहेबांनी राजानं तानाच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण स्वीकारलं. पण राजे बोलून गेले, ताना तुझ्या पोराच्या लग्नाला नाही यायला जमणार. काय जमणार नाही राज? मी तर तुमच्या मावळ सेनेतला निष्ठावंत मावळा, काय यायला जमणार नाही? राजानं दिलेलं उत्तर आहे, ताना ज्या तिथीला तुझ्या मुलाचं लग्न तू ठरवलंस त्याच तिथीला मी कोंढाणा किल्ल्याची मोहीम हाती घेतली आहे. मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नातला कोंढाणा किल्ला जिंकून आम्हाला स्वराज्यात सामील करायचा आहे. ताना त्या स्वराज्यात आणून त्या कोंढाणा किल्ल्यावर स्वराज्याचं भगवं निशाण फडकवायचंय. ताना आम्ही कोंढाणा घेण्याकरता जातो, तुम्ही पोराचं लग्न लावा. वाक्य ऐक. तानानं आपल्या हातातील निमंत्रणाच्या अक्षता उधळून दिल्या आणि तसाच ताना घरी गेला. आपल्या पत्नीला म्हणाला, 2 दिवसावर आपल्या रायबाचं आपल्या पोराचं लग्न आलं. पत्नी म्हणाली, माहित आहे मला, अगं 2 दिवसावर आपल्या रायबाचं लग्न आहे आणि राजाधिराज छत्रपती शिवराय कोणाला किल्ला घेण्याकरता जात आहे. बायको म्हणाली, मग अगं स्वराज्याच्या धन्यानं स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंढाण्यासारखा किल्ला घेण्याकरिता जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत जगदबाज रणमर्द रांगड्या आणि निधड्या छातीच्या निष्ठावंत मावळ्यानं पोटच्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून थाटात मिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. मग मी जातो आणि कोंढाणा घेऊन येतो, तू पोराचं लग्न लाव. वाक्य ऐकलं. तानाच्या बायकोच्या डोळ्यात गळगळाट पाणी आलं. काळजाची लाही लाही झाली. आपल्या पत्नीच्या डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूच्या धारा तानानं पाहिल्या आणि ताना आपल्या पत्नीला म्हणाला, रडू नकोस, रडू नको. एका वीराच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रूचे थेंब शोभत नाही. आपला जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी झाला आणि का रडतेस? तानाच्या बायकोनं रडत रडत उत्तर दिलं, पोराचं लग्न सोडून कोंढाणा घ्यायला गेला तर तुम्ही बापा विना पोराचं लग्न शोभणार नाही. आणि एकदा का कोंढाणा किल्ला घ्यायला गेला, कोंढाण्याच्या मोहिमेत तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल. वाक्य ऐकलं. 2 पावलं मागाला ताना आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू आपल्या डाव्या हातानं पुसत म्हणाला, याद राख, जोपर्यंत मी कोंढाणा घेऊन माघारी घरी परतत नाही, जोपर्यंत मी कोंढाणा जिंकून आपल्या घरी परतणार नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नकोस. मी माघारी आलो तर माझ्या हातानं तुझ्या कपाळाला कुंकू लावेल. बायकोच्या कपाळाचं कुंकू बसून पोटच्या पोराचं रायबाचं लग्न सोडून सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन आणि शेलार मामाला सोबत घेऊन तानाजी, सूर्याजी आणि शेलार मामा निघाले आणि राजांच्या जवळ पोहोचले. राजांना मुजरा केला. मुजरा करत ताना म्हणतोय, राजे ठरलंय, राजा आमचं ठरलंय. राजे म्हणतात, काय ताना, काय ठरलंय ना? तुझ्या पोराचं रायबाचं लग्न ठरलंय ना? कसा ताना बोलतो, राजा नाही नाही, राजा नाही, आमचं तेच ठरलं राजे. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा त्यावेळा जाऊन भेटतो दुश्मनाशी, करतो त्या दुश्मनाची माती. राजाला आश्चर्य वाटतंय, अरे बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून आलाय, पोटच्या पोराचं लग्न सोडून आलाय, आता तर तानाला विडा द्यावा लागेल. राजाने विडा दिला आणि विडा घेऊन ताना निघाला. शेलार मामाच्या मदतीनं, सूर्याजीच्या सहाय्यानं आणि मावळ्यांच्या साथीनं तानाजी नावाचा जिगरबाज मावळा कोंढाणा किल्ल्याच्या दिशेनं निघाला. घनदाट जंगलाचा प्रवास करून पुढे निघाले. द्रोणागिरी नावाचा कडा लागला. या द्रोणागिरी नावाच्या प्रचंड बळाढ्य आणि कठीण असणाऱ्या कडावर चढून तानाजीला कोंढाणा काबीज करायचा.
पण या किल्ल्यावर चढणं शक्य नाही. सहजच पाय दिसतला तर मृत्यूशिवाय पर्याय नाही. यावेळा बैठक रस्त्यातून कशी वाट सर करायची, कसा कोणाला काबीज करायचा विचार तानाजी करतायत. आणि तानाजीला युक्ती आठवली. दोन हलक्या वजनाचे मावळे वरती पाठवले, त्यांच्याकडे दोरखंड दिले, वरती दोरखंड बांधले आणि दोरखंडाला लटकून तानांच्या समवेतचा एक एक मावळा कोंढाणा किल्ल्यावरती चढू लागला. आणि अचानक वरून तानाजी नावाच्या सुभेदाराला एका मावळ्याने आवाज दिला, सुभेदार, अपशकुन झालं, अपशकुन. काय झालं? ताना त्या ठिकाणी तानाजी विचारतायत. त्यावेळी वरचा मावळा आवाज देतो, सुभेदार, दोर तुटला, दोर. अरे ज्या दोराला लटकून मावळे वरती निघाले तोच दोर तुटला होता. अरे कोंढाणा किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वीच अनेक मावळ्यांच्या रक्ताचा सडा द्रोणागिरी नावाच्या कड्यावर पडला होता. पण या प्रसंगाला अपशकुन समजून चालणार नव्हतं, कारण राजाला शब्द दिला, तानाने राजा हा तानाजी नावाचा सुभेदार कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणून दाखवेल तरच तुम्हाला तोंड दाखवायला येईल, नाही तर माघारी येणार नाही. शब्द देऊन निघालेला ताना गडकाबीज करतोय. मध्यरात्रीचे 2 वाजलेले आणि कोंढाणा किल्ल्यावरती मावळ्याची पोहोच पोहोचली आणि कोंढाण्यावरती एकच सिंह गर्जना झाली. किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड कडवरून जागा झाला. आगे मोहन चौताळ्यावर तसं उदयभानचं सैन्य तानाच्या आणि मावळ्याच्या अंगावर तुटून पडलं. उदयभानचं सैन्य मावळ्याच्या अंगावर तुटून पडलं आणि तानाचे मावळे उदयभानच्या सैन्याच्या अंगावर तुटून पडले. त्यावर समशेर उपसल्या गेला. त्यावर समशेरीचे वार होऊ लागले. कोंढाणा किल्ल्यावर रक्ताचा सडा पडत होता. कुणाचे हात छाटले जात आहेत, कुणाचे पाय छाटले जात आहेत, कुणाचे मस्तक छाटले जात आहेत. कोंढाणा किल्ल्यावर रक्ताचा सडा पडतोय. कोंढाणा किल्ला रक्ताने माखून निघत होता. आता तानाजी मालुसरे नावाच्या मावळ्याला किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोडनं पाहिलं आणि तानाजीची हिंमत बघून उदयभान म्हणाला, अय कोण होतो? या किल्ल्यावर 12 दिवसा येण्याची कुणाची हिंमत होत नाही. आणि या उदयभानच्या परवानगीशिवाय या कोंढाण्यावर चिटपाकरू सुद्धा फिरकत नाही. मध्यरात्री या किल्ल्यावर आलास, येण्याची हिंमत केलीस, शिकार दाखवलीस. काय नाव तुझं? मिशाला बिल दे, तानाजी सांगत होता. छत्रपतीचा मावळा तानाजी मालुसरे म्हणतात. या देहाला म्हणतात क्षणी उदयभान तानाच्या अंगावर धावून आला. पुन्हा ढाल समजेचा खळगाट होऊ लागला. ढाल समजेर उपसल्या गेला. पुन्हा एकदा युद्ध पेटलेलं. पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडू लागला आणि उदयभान तानाच्या अंगावर धावून आला. तानाने समजेर उपसले. तानाजी उदयभानच्या अंगावर धावून गेला. उदयभान आणि तानाजी एकमेकांशी झुंजतायत, एकमेकांशी लढतायत. अरे उदयभान नावाच्या दुश्मनाशी लढताना झुंजताना तानाजीच्या अंगावर एक ठिकाण उरलं नाही, जिथं वार झाला नाही. तरी तानाजी लढतायत. रक्तबंबाळ झाले तानाजी, परेशान झाले तानाजी, गंभीर जखमी झाले तानाजी. अरे तानाच्या अंगावरचं निशाण जर पाहिलं असतं तर आता तानाजीला मरावं लागणार होतं. तानाच्या अंगावर एक ना एक ठिकाणी वार झालेले आहे. तानाच्या अंगावर झालेले वार बघून एका मावळा म्हणतोय, ओ सुभेदार, बस करा की आता. किती जखमा झाल्या अंगावर, तुम्हाला मरायचं आता. सुभेदार, अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत? मरायचं आता तुम्हाला इथं, मरणाची भीती नाही का वाटत? तसं तानानं म्हणावं, ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिवछत्रपती तानाची संशय शेवटपर्यंत लढतो. आणि उदयभान नावाच्या दुश्मनाशी झुंजताना तानाजी नावाचा मावळा गतप्राण झाला. पण त्या उदयभान नावाच्या 32 दाताच्या बोकडाला शेलार मामा सारख्या मावळ्यानं त्याच कोंढाण्यावरती टरा टरा फाडला आणि कोंढाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकला. किल्ला स्वराज्यात आला.
मावळ्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि तानाचा भाऊ सूर्याची मालुसरी आनंदाने नाचू लागला. सूर्याला कळालं किल्ला स्वराज्यात आला. आनंदोत्सव सूर्या साजरा करत होता. आनंदाने नाचणारा सूर्या आनंदोत्सव साजरा करताना त्याचं लक्ष समोर गेलं. रक्ताच्या धारोळ्यात पडलेला रक्ताचा सख्खा थोरला भाऊ तानाजी सूर्यानं पाहिला आणि सूर्यानं आपल्या भावाला रक्तबंबाळ झालेल्या मृत अवस्थेत पाहून आवाज दिला, दादा उठा दादा, आपली या स्वराज्याला गरज आहे. दादा बाळासाहेबांनी जर विचारलंय माझा ताया कुठे तर काय उत्तर देऊ. राजानं जर विचारलंय माझा स्वराज्याचा सुभेदार कुठा आहे तर काय उत्तर देऊ दादा. ज्यावेळी तुमची पत्नी मला विचारे की माझा कुंकवाचा धनी माझ्या कपाळाचं कुंकू पुसून कोडाणा घेण्याकरता गेलाय, कुठे माझा धनी विचारलं तर काय उत्तर देऊ. ज्यावेळी तुमचा चिमुरडा रायबा मला विचारेल माझा बाप माझे लग्न सोडून कोडाणा घेण्याकरता गेलाय, कुठे माझा बाप विचारलं तर काय उत्तर देऊ दादा. गेलेली माणसं कधीच परत येत नसतात. या न्यायानं सूर्यानं तानाचं प्रेत राजांकडे नेलं आणि सूर्या तानाजी नावाचा सिंह गेला. पण राजानं कोंढाण्याचं नामकरण सिंहगड केलं. गड आला पण सिंह गेला. कशा करता करावं लागलं हे तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आज एकाच एक आहे महाराज, सगळंच काय आज एवढी साथ संगत सुंदर आहे. आदरणीय लकडे दादा आहेत, आमचे शरदजी महाराज आहेत, दादासाहेब महाराज आहेत, रवींद्र महाराज आहेत, गायनाचार्य मृदंगाचार्य. आज फक्त जरा बंधन आहे, गायला काही बंधन नाही, मला बंधन आहे.
मी दररोज कीर्तनात पाणी पाजत असतो, या कीर्तनात मलाच प्यावं लागते. नियम पाळले पाहिजे. थोडं पाजल्याशिवाय मला पण जमणार नाही. सुंदर अशी साथ महाराज जी देत आहेत. खरं सांगू महाराज, ही कला कुणाकडे नाही. खरं सांगू, काही माणसं 12 वर्ष झाली कीर्तन करतात, अजून स्वर लागत. काही माणसाचे आयुष्य गेले, स्वर लागला नाही बरं का. पण एवढी सुंदर गाता येते मंडळी. मी सांगतो महाराज, तुमच्यासारखी कला, तुमच्यासारखा गुण आम्हाला देवानं दिला नाही. पण मी कलाकारावरती प्रेम करणारा महाराज आहे. प्रथम चरणात महाराज म्हणताय, धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो. ते काम करण्याचं काम साधू करतायत गड्या. आणि साधूच्या जीवनामध्ये जसा धर्म आहे तसा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. मी सांगत होतो गड्या, माणसाच्या जीवनात एक महत्वाचा धर्म आहे, त्याला माणुसकी नावाचा धर्म म्हणतात. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे धर्म आहे. ते सांगण्या अगोदर मी सांगेन गड्या, आपल्या जीवनात आपल्याला कुणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका. एखाद्याच्या वाटेवरती फुलं नाही टाकता आली तर टाकू नका, पण कुणाच्या वाटेवर काटे सुद्धा टाकू नका. एखाद्या गरीबाच्या लेकीच्या लग्नाला नाही जाता आलं तर जाऊ नका, पण कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरिता मदत करता येत नसेल तर करू नका, पण कोण्या गरीबाची झोपडी सुद्धा जाळू नका. एवढं केलं की तुमच्या जीवनातील मनुष्य धर्माचं पालन झालं. माणसाच्या जीवनातून आलेली जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी निभावणे म्हणजे आपल्या जीवनातील कौटुंबिक धर्माचं पालन करणे. माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतायत. कशाला म्हणायचं आध्यात्मिक धर्म, तर भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला त्याचं भजन करण्याकरिता दिला. त्याचं भजन करणं माणसाच्या जीवनात आध्यात्मिक धर्म आहे. भगवान परमात्म्यानं नरदेह त्याचं भजन करण्याकरता दिला. त्याचं भजन आपण केलं पाहिजे, कारण भजन करण्याचा, नामस्मरण करण्याचा उपदेश संतांनी फक्त तुम्हाला आम्हाला केला, म्हणजे मनुष्य जीवाला केला. आता माणसालाच का भजन करण्याचा उपदेश केला, तर माणसाला भजन करण्याचं ज्ञान आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, पशुला भजन करण्याचं ज्ञान नाही आणि त्यांना पाप पुण्य सुद्धा कळत नाही. परिणाम उत्तम आणि मध्यम प्रकारचे भोग भोगायला पशुला तयार व्हावं लागतं, तयार राहावं लागतं. म्हणून माणसानं भजन केलं पाहिजे, कारण याची देही घडे देवाचे भजन. देवाचं भजन जर यात ध्यान घडतंय तर केलं पाहिजे. आणि माणसालाच का उपदेश ऐका गड्या, माणसाला भजन करण्याचं ज्ञान आहे म्हणून माणसाला उपदेश. हे उपदेश कुत्र्या गिधाडांना नाही, पशुला नाही. पशुला भजन करण्याचं ज्ञान नाही म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात, बोला, गाढवं कधी कीर्तनात येऊन बसत. भजन करण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. आणि हा नरदेह भजन करण्याकरिता त्याचं भजन करणं माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. आणि माणसाच्या जीवनातला 3ऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला सामाजिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं सामाजिक धर्म गड्या, जीवन जगताना कधीतरी स्वतःसाठी जगताना दुसऱ्याचा विचार करणं आणि स्वतःसाठी जगताना दुसऱ्याकरिता जगणं याला सामाजिक धर्म म्हणतात. विठाला विठाला. जी माणसं स्वतःसाठी जीवन जगतात गड्या, ती माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी आहे. पण जी माणसं कधीतरी परार्थासाठी जगतायत, दुसऱ्यासाठी जगतायत, समाजासाठी जगतायत, ती माणसं
चिरकाळ जिवंत असतात गड्या. त्या माणसाच्या नावाचा इतिहास होत असतो. मी सांगेल गड्या, माणसानं कधीतरी दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. ज्यांच्या समोर मी कीर्तन करतोय ना, त्या मनोज दादांच्या बद्दल सांगेल गड्या, दुसऱ्यासाठी कसं जगावं हे मनोज दादाकडून आपण शिकलं पाहिजे. आणि मनोज दादांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलंय की समाजासाठी कसं झटलं पाहिजे. दादांच्या बद्दल एक वाक्य बोलून मी पुढच्या विषयाकडे वळणार. माणसानं जगावं असं की माणसाच्या मनाला सुद्धा वाटलं पाहिजे मी जगतोय. मी एक कवितेची एक ओळ सांगतो आदरणीय दादांच्या संबंधानं. जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे. आणि खरं जीवन जगतोय स्वतःच्या मनाला तरी पटलं पाहिजे. याचं नाव जीवन आहे महाराज. असं दुसऱ्यासाठी कोणीतरी जगलं पाहिजे. आणि ज्यावेळी माणसं फक्त स्वतःसाठी जगतात ना गड्या, तुम्ही गेलात ना तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल ना गड्या, तुमचा जिवंतपणे इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. माणसाच्या जीवनातील सामाजिक धर्म आहे.